इतका विश्वास होता की अनेक किल्ले हे रामोशी बेरड बेडर समाजाच्या किल्लेदारांना महाराजांनी सोपवून दिले होते। महाराजांना माहिती होतं हा रामोशी इतका प्रामाणिक आहे, जीव गेला तरी किल्ल्याचं दार कधी उघडणार नाही, गनिमाला कधी सामील होणार नाही। हा विश्वास छत्रपती शिवरायांचा आमच्या रामोशी समाजाच्या प्रती होता। आणि म्हणून स्वराज्याच्या लढाईमध्ये, देव देश आणि धर्माच्या लढाईमध्ये अग्रसर राहिलेला समाज आमचा रामोशी बेडर बेरड समाज हा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। आणि त्यानंतर मराठेशाही ज्यावेळी हळूहळू त्या ठिकाणी कमजोर झाली आणि इंग्रजांचं राज्य उभं राहायला लागलं, या देशामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने आपली पाळं मुळं खालपर्यंत नेली, त्यावेळी खऱ्या अर्थानं ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला पहिला विरोध या भारतामध्ये कोणी केला असेल तर त्या व्यक्तीचं नाव होतं राजे उमाजी नाईक। आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईकांनी हा निर्णय घेतला की या देशामध्ये परकीयांचं राज्य चालू देणार नाही। जे स्वराज्य छत्रपती शिवरायांनी उभं केलं ते स्वराज्य परत मिळवण्याची जबाबदारी आपली आहे। आपल्या लोकांना पारतंत्र्यात ठेवायचं नाही। आणि म्हणून त्या ठिकाणी स्वर्गीय उमाजी नाईकांनी, राजे उमाजी नाईकांनी खऱ्या अर्थानं एक सेना तयार केली आणि त्या सेनेने इंग्रजांना अशा प्रकारे सळो की पळो करून सोडलं। 1820 साली रॉबर्ट नावाच्या इंग्रजी अधिकाऱ्याने एक पत्र ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून इंग्रजाच्या सरकारला त्या ठिकाणी लिहिलं आणि त्यात तो म्हणतो उमाजी रामोशी समाज, उमाजींचा रामोशी समाज हा इंग्रजांच्या विरुद्ध तिरस्काराने पेटला असून तो कोणत्या तरी राजकीय बदलाची वाट पाहत आहे। जनता त्यांना मदत करीत असून कुणी सांगावे हा उमाजी राजा होऊन छत्रपती शिवाजींसारखं राज्य तर स्थापन करणार नाही ना। अशा प्रकारचं पत्र हे इतिहासामध्ये उपलब्ध आहे जे खऱ्या अर्थानं त्या रॉबर्टने लिहिलं होतं। आणि